आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब। मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40,000ची लाच घेणाऱ्या उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार यांना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात पकडले। ही कारवाई सायंकाळी 6:30च्या सुमारास झाल्याची माहिती मिळत आहे। चंद्रकांत काशीनाथ हेडगिरे वय 52 असे अँटी करप्शनने ताब्यात घेतलेल्या निवासी नायब तहसीलदाराचे नाव आहे। तक्रारदार मंडळ अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी हेडगिरे यांनी 60,000ची लाच मागितली। तडजोडी अंती 40,000 रुपये द्यायचे ठरले। ते घेताना सोमवारी रंगेहात पकडण्यात आले। हेडगिरे यांना ताब्यात घेऊन सोलापूर शहरातील अँटी करप्शन कार्यालयात पुढील कार्यवाही सुरू आहे। विशेष म्हणजे पुण्याच्या अँटी करप्शन विभागाने ही कारवाई केल्याचे समोर आले आहे। 2 दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील मंडलाधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडला अशी जोरदार अफवा पसरली होती, परंतु ती अफवाच निघाली। लगेचच 2 दिवसांनी उत्तर तहसील कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली।